आज आपण ज्या ठिकाणाला भेट देणार आहोत तो आहे वसईचा किल्ला, ज्याला बासेमचा किल्ला किंवा फोर्टालेस डी सायो सेबस्टियाओ डी बासेम म्हणून ओळखले जाते। हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। हा किल्ला वसई शहराच्या अगदी किनारपट्टीला लागून आहे। हा तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला देखील आहे। आता थोड्या वेळातच आपण तिथे पोहोचणार आहोत वसईच्या किल्ल्यावर, आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की हा जेव्हा आम्ही गेलेलो बघायला तेव्हा आम्हाला तो थोडासाच वाटला होता, पण तो खूप मोठा आहे आणि त्याचे 7 विभाग आहेत। ते पूर्ण मी टोटली तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेल सांगणार आहे, तर तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की पहा। राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड एडिफाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं तुम्हाला मी वसई किल्ला दाखवायला नेईन, सो आज आपण एक्सप्लोअर करायला आलो आहोत वसई किल्ला। आज मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याचबरोबर इथे 2 मंदिरं देखील आहेत, सो ती देखील दाखवणार आहे। चला बघूया वसई किल्ला। वसईच्या किल्ल्याचा आपण थोडा इतिहास जाणूया। आता हा जो समोर दिसतोय तो आहे वसईचा किल्ला। पोर्तुगीजांनी 1530च्या दशकात हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे मोठे बांधकाम केले। त्यांनी येथे चर्च, वसाहती, बाजारपेठ आणि प्रशासकीय इमारती बांधल्या। 18व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती चिमाजी अप्पा यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करत पोर्तुगीजांविरुद्ध यशस्वी लढाई लढली आणि 1739 मध्ये हा किल्ला त्यांनी जिंकला। मराठ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी त्यावर नियंत्रण मिळवले होते। या किल्ल्यांमध्ये चोरवाटा आणि काळोखे चक्री जिने सुद्धा आहेत, जे आपण थोड्याच वेळात हळूहळू पाहणारच आहोत। वसईच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी वसई स्टेशनवरून रिक्षाची तसेच बसची किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम सोय आहे। बसने जर तुम्हाला जायचं असेल तर 112 नंबर बस वसईच्या किल्ल्यापर्यंत तुम्हाला नेऊन सोडेल। किल्ल्यात फिरण्यासाठी चांगली व्यवस्था आहे। किल्ल्यात प्रवेश विनामूल्य आहे। तसेच किल्ल्याजवळ जर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल घेऊन जात असाल तर तुम्हाला पार्किंगची उत्तम सोय आहे। किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। तिन्ही बाजूनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे। किल्ल्याला 2 प्रमुख प्रवेशद्वार असून एक जमिनीच्या दिशेने गावाकडे आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे। इकडे आपण इथून आलो असतो मगाशी, आपण इथूनच आलो आणि असं गेलो आणि या साईडला इथून आपण इथूनच आलो।
या किल्ल्याच्या आवारामध्ये एकूण चार मंदिर आहेत. एक वज्रेश्वरी मंदिर, नागेश्वर मंदिर, तसेच दत्त मंदिर आणि हनुमान मंदिर. तर आता आपण आलो आहोत ते आहे नागेश्वर मंदिर आणि वज्रेश्वरी मंदिर. तर आपण थोडं लेट गेलो होतो, त्याच्यामुळे हे मंदिरं बंद झाली होती. तरी पण तुम्हाला फोटो स्वरूपामध्ये मी तुम्हाला इथे देवाचे फोटो शो करते. बघा, पाहू शकाल तुम्ही थोड्याच वेळात. आपण तो समोरून वसईचा किल्ला एक्सप्लोर केला. त्याच्यानंतर आता हे मंदिर एक्सप्लोर केलं आणि आपण आता समोर जाणार आहोत ते आहे टाउन हॉल. आणि त्याचबरोबर रहिवाशांसाठी राहण्याची जागा होती, तिथे आपण आता जात आहोत. हा आहे समोर दिसतोय तो टाउन हॉल आहे. किल्ल्याला एकूण 10 बुरुज आहेत. नोसा सिन्होरा, दोरे मेंदिया, रेन्स मांगो, सेंट गोन्सेला, मादद्र दिया, एलिफांता, सेंट पेंद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि 10वा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर त्यावेळी तोफा आणि बंदुका ठेवल्या जात होत्या. प्रत्येक बुरुजावर 8 सैनिक, त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असायचे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरुज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.
आपण रहिवाशांना राहण्याची जागा आहे आणि त्याचबरोबर सैनिक सुद्धा ह्या ठिकाणी राहायचे, ती जागा आता आपण बघायला आलो आहोत. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर पुलजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरी पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही. हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्य शास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुन्हा बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरुज रोमन स्थापत्य शास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात वाढणारे रान यामुळे किल्ल्याची पतझड होत होती. त्यात सन 1860 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एक इंग्रज अधिकाऱ्याला कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्यांनी किल्ल्यात ऊसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्यांनी किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोचली आहे. हे मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूने हा एक किल्ला आहे, हा एक आहे आणि इथे सुद्धा आहे. तर वसईचा किल्ला आम्हाला जेवढा वाटत होता त्यापेक्षाही खूप मोठा आहे. आय थिंक हा सभा मंडप असावा. त्यावेळी सभा घेतल्या जात असतील ना, तो असावा. आता आपण हा बघायला जाऊया. हा आधी समोर दिसतोय तो डाव्या साईडला, तो आधी आहे चर्च आणि त्याच्या बाजूला आहे किल्ला. हा चर्च आहे आणि समोर पुढून गेलो की आपण तिथे किल्ला आहे.
किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्ष हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. 15-20 वर्षापूर्वी किल्ल्याच्या बऱ्याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षात उभारला गेलेल्या चिमाजी अप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषाची डागडुजी करून भिंती, बुरुज, तट यांची साफसफाई करून जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे. आता किल्ल्याच्या वर आपण चढत आहोत. तिथला हा एकमेव मार्ग आहे चढण्याचा आणि उतरण्याचा, कारण की इथूनच चढावं लागतं आणि चारही बुरुज बघून झाल्यानंतर चौकोनी पूर्ण फिरून आल्यानंतर परत ह्याच पायऱ्यांनी खाली उतरावं लागतं.
हा पायऱ्यांचा मार्ग आहे चढायला. एक छोटंसं वॉश टॉवर आहे. पूर्ण चौकोनी फिरायला आहे हे. हा आता आपण वरून बघितला तो स्पॉट आणि हा खालून आहे. एवढा डीप आहे तर ह्याच्यावर चढायला जाऊ नका कोणी पण.
हा ही केवढी आहे बा देवली. इथं थोडंसं लांबून ही देवली बघ है ना. आता आपण पाहायला जातोय सेंट जोसेफ चर्च निमेन्स, तसंच हनुमान मंदिर आणि मांडवी दरवाजा. या बाजूने असा रस्ता आहे, पूर्ण जे चर्च आहे ना त्याच्या बाजूने रस्ता आहे. त्या बाजूने हा रस्त्याने हा आता इथून आलेला आहे. इथून तुम्ही आलात की गाडी घेऊन सरळ या रस्त्याने पुढच्या किल्ल्याला जाऊ शकता. आता आपण आलो आहोत ते आहे सेंट जोसेफ चर्च रिमेन्स येथे. इथे एक छोटासा रस्ता आहे आणि तिथून जाण्यासाठी मार्ग आहे वरती टॉवरला, आणि तिथून पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतो. आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. पहिल्या पायऱ्या नव्हत्या, पहिलं होते रेती सारखं होतं. आता आपण इथल्या हनुमान मंदिराच्या पाशी आलो आहोत, आणि त्याचबरोबर इथे आहे मांडवी दरवाजा, जो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि या दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर वसई रोरो सेवा जी आहे तिथे तुम्हाला जाण्यासाठी सुद्धा हा रस्ता आहे. तर इथून तुम्ही जाऊ शकता त्या रोरो सेवेच्या इथे.
पॅगोडा पण दिसतो तिकडे. आपला वाला ना पॅगोडा. इथून आम्ही बाहेर पडलो, जरा पाणी घेण्यासाठी बाहेर पडलो होतो आणि इथून बाहेर गेलो असं सरळ तर गाव आहे. तो इथून जाऊन असं तर तुम्ही ह्याच रस्त्यात, तो मी दाखवला तो दुसरा दरवाजा होता, तर त्या रस्त्याने गावात जाता येतं. त्या रस्त्याने उलटं फिरून परत आम्ही आमच्या मेन रस्त्यावर आलो आहे. आणि हा जो आपण आता किल्ल्याचा बुरुज पाहिला होता, जो एकदम मोठा होता, चर्च होता, त्याच्या बाजूचा हा बुरुज आहे. तर आता आम्ही इथे आलो आहोत. आम्हाला कळलं की त्या साईडला अजून 2-3 ठिकाणं आहेत, ती आम्हाला बघायची. त्यामुळे आम्ही परत युटर्न मारला आणि युटर्नने परत या मार्गाने आता परत जातोय. आणि तिथूनच आता आपण हा रस्ता बघा. Head north toward Killa Road. तिथूनच ना बरोबर. Turn right. In 600 meters, turn left onto Killa Road. आम्ही थोडं लोकेशन लावून लोकेशन बघत गेलो. तिथे आम्हाला ST गोसालो गार्सिया चर्च भेटलं. आता हे आपण चर्च बघायला जातोय आतून. कोणी शूट केला नसेल इतकी ठिकाणं आम्ही तुमच्यासाठी शूट करतोय. आता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते आहे फ्रान्सिस्कन कॉन्व्हेंट ऑफ सेंट अँथनी या ठिकाणी. इथे आम्ही गेल्यानंतर आम्हाला जमिनीवर खूप सारे असे नोट्स लिहिलेले पाहिले आम्ही. तर तुम्हाला जर हे ठिकाणाबद्दल माहीत असेल तर तुम्ही सांगा का, की आम्हाला थोडंफार कब्रिस्तान टाईप वाटलं, म्हणजे स्मशानभूमी असं वाटलं.
आता हे आपण साईडला पाहणार आहोत ना, ते आहे स्टोन कार्विंग ऑफ एलिफंट्स आणि त्याच्या पुढे एक जागृत हनुमानाचं मंदिर आहे, ते आता आपण पाहायला जाणार आहोत. हे बघा इथे आहे ते. आणि या हनुमानाच्या मंदिरासोबतच इथे एक छोटंसं असं शंकराचं मंदिर सुद्धा आहे, तर ते पण पाहणार आहोत. टायमिंग घेतलं. मंदिर आहे शंकराचं. आय थिंक ही संरक्षण भिंत असावी, आहे ना? ही संरक्षण भिंत आहे. आता या हनुमानाच्या मंदिराच्या अगदी समोरच बोर्ड लावला होता दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तर आपण तिथे जाऊया. हा ॲरो दाखवतोय, तिथूनच जात आहोत आपण. खूप सुनसान रोड आहे, पण हा कुठे आहे मंदिर? हा दिसलं, हे बघा इथे आहे मंदिर. इथे वाटतं पहिली लोक राहत असेल, कदाचित कर्मचारी वगैरे राहण्याची व्यवस्था असेल इथे. हे पहा, आलो आपण दत्त मंदिरामध्ये.
हा जो मार्ग आलाय वसईचा, त्या वसईच्या मार्गाने जर तुम्ही आलात तर तुम्हाला झाड दिसते, हे असं घर आहे आणि इथे बोर्ड लावलेला आहे, हा दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग. जर तुम्हाला वसई किल्ला एक्सप्लोअर करायचा असेल तर तुम्ही ना जास्तीत जास्त ह्या मार्गाने जा. ह्या मार्गाने फुल तुम्हाला सगळा वसई किल्ला ना, जेवढे 7 किल्ले तुम्हाला एकत्र फिरायला भेटेल. तुम्ही ह्या मार्गाने गेलात तर तुम्हाला जिथून आम्ही एंट्री केली तिथून तुम्ही बाहेर पडू शकता. आणि इथं पण आहे, ह्या साईडला सुद्धा एक आहे. ओके, तर आहे तुम्ही ह्या गेटने जा. इथे दत्त मंदिर मार्गाकडे जाण्याचा मार्ग लिहिलेला आहे, तिथूनच तुम्ही जा. म्हणजे असं पूर्ण फिरून तुम्ही येता येऊ शकता. सगळे किल्ले तुम्ही एकत्र फिरून मग तिथे जे वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे तिथून तुम्ही बाहेर पडून शेवटचा किल्ला एक्सप्लोर करून तुम्ही बाहेर पडू शकता. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबट्या दिसला होता, म्हणून आम्ही थोडं पुढे जाणं सेफ समजलं नाही आणि तिथूनच आम्ही रिटर्न फिरलो. सो आय होप मंडळी तुम्ही आजचा जो व्हिडिओ पाहिला आहे वसई किल्ल्याचा आणि त्याचबरोबर दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल आणि तुम्हाला आवडली असेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या जो मंदिराचा व्हिडिओ येत आहे, 700 वर्ष जुनं मंदिर, तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.